नमस्कार, ध्रुव मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण खाजगी क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण नाणे बाजारामधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करत होतो आणि तो अभ्यास आपला संपलेला आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर नाणे बाजारामधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा अभ्यास आपण पूर्ण केला, राष्ट्रीयकृत बँकांचा अभ्यास आपण पूर्ण केला आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा अभ्यास आपण पूर्ण केला। आता या नाणे बाजारामधील खाजगी क्षेत्रातील बँका, या बँकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग खाजगी क्षेत्रातील बँकांचा जर विचार केला त्याचे दोन प्रकार पडतात, भारतीय बँका आणि परकीय बँका। तर त्या बँका आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात। त्याचे दोन प्रकार आहेत, भारतीय बँका आणि दुसरा प्रकार येतो परकीय बँका। खाजगी क्षेत्रातील ज्या भारतीय बँका आहेत त्याचे हे प्रकार पडतात, जुन्या खाजगी बँका, नवीन खाजगी बँका, लघु वित्त बँका, देय बँका, देय बँका म्हणजे पेमेंट्स बँक, सार्वजनिक क्षेत्रीय बँका म्हणजे लोकल एरिया बँक्स। अशा प्रकारे खाजगी क्षेत्रातील ज्या भारतीय बँका आहेत त्या भारतीय बँकांचे हे 5 प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतात। त्याच्यानंतर परकीय बँका आपण अभ्यासणार आहोत की भारतामध्ये किती परकीय बँका आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। मग सुरुवातीला आपण जुन्या खाजगी बँकांचा अभ्यास करूया। जुन्या खाजगी बँका आपल्याला काय सांगता येते पहा, एका वाक्यामध्ये व्याख्या लक्षात ठेवता आली पाहिजे आणि मग मी तुम्हाला व्याख्या ही तशीच सांगेन। जुन्या खाजगी बँका कशाला म्हणायचं? जुन्या खाजगी बँका ज्या बँकांची स्थापना 1969 पूर्वी झालेली आहे त्याला म्हणायचं जुन्या खाजगी बँका। म्हणजे तुमची पहिली गोष्ट लक्षात आली की जुन्या खाजगी बँका कोणाला म्हणायचं? 1969 पूर्वी पूर्वी स्थापन झालेल्या ज्या बँका आहेत त्याला जुन्या खाजगी बँका असं म्हणायचं, ओल्ड प्रायव्हेट सेक्टर बँक्स। आता विचार करा, या बँकांची संख्या किती आहे? या बँकांची संख्या आहे 12। लक्षात आलं? तशा प्रकारे जुन्या खाजगी बँकांविषयी आपल्याला सांगता येईल की जुन्या खाजगी बँकांची संख्या सध्या भारतामध्ये 12 आहे। आता यांचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या देशामध्ये 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालं बँकांचं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं। त्यावेळी एक निकष लावला होता की ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीच्या वर आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये केलं गेलं। अशा 14 बँका होत्या। या बँकांचं राष्ट्रीयकरण का होऊ शकलं नाही? कारण या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कमी होत्या। म्हणजे आपल्याला असंही म्हणता येतं की राष्ट्रीयकरणामधून वाचलेल्या ज्या बँका आहेत त्या बँकांना आपण जुन्या खाजगी बँका असं म्हणतो। लक्षात आलं? 1969 पूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रीयकरणामधून वगळलेल्या आणि सध्या अस्तित्वात असणाऱ्या 12 बँका आहेत ज्याला आपण ओल्ड प्रायव्हेट सेक्टर्स बँक्स म्हणजे जुन्या खाजगी बँका म्हणतो। आता जुन्या खाजगी 12 बँका कोणत्या आहेत त्याचाही आपण विचार करूयात। हे पहा, 12 बँका पाहूयात। या ठिकाणी तुम्हाला 6 बँका दिसतील, सिटी युनियन बँक, कर्नाटका बँक, करूर व्यास बँक, कॅथॉलिक सिरियन बँक, तमिळनाड मर्कंटाईल बँक, नैनिताल बँक। मग या ठिकाणी यांची स्थापना वर्ष दिलीत, यांची मुख्यालय दिली। स्थापना वर्ष आणि मुख्यालय दोन्ही विचारली जातात जोड्यांच्या स्वरूपामध्ये। त्याच्यामुळं या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही ते लिहून पण घ्यायचं आहे। लक्षात आलं? तुमच्या वहीमध्ये हे असणं गरजेचं आहे। अशा प्रकारे या 6 बँका आणि आणखी 6 बँका आहेत पुढे, आपण म्हणतो की जुन्या 12 खाजगी बँका आहेत। 7वी बँक आहे लक्ष्मी विलास बँक, त्यानंतर धनलक्ष्मी बँक, साऊथ इंडियन बँक, फेडरल बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, RBL बँक। अशा प्रकारच्या बँका लक्षामध्ये आल्या, त्याला काय म्हणायचं? जुन्या खाजगी बँका। मग आपण याच्यामध्ये एक व्याख्या केली की सुरुवातीची आपली कॉन्सेप्ट समजावून घेताना की भारतातील जुन्या खाजगी बँका कोणत्या आहेत। मी तुम्हाला सांगितलं 1969 पूर्वी स्थापन झालेल्या बँका, राष्ट्रीयकरणामधून वगळलेल्या बँका आणि ज्या सध्या अस्तित्वात आहेत बँका त्यांना जुन्या खाजगी बँका असं म्हटलं जातं। जुन्या खाजगी बँकांची संख्या भारतामध्ये किती आहे? 12 आहे आणि त्या ठिकाणी त्या 12 बँका, त्यांची स्थापना, त्यांची मुख्यालय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे।
तर या ठिकाणी ही 12 लक्षात आलं. तशा प्रकारे आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जुनी खाजगी बँक कोणती आहे त्याचा विचार करायचा. RBL बँक ही जुनी खाजगी बँक लक्षात आलं. ही पूर्वी रत्नाकर नावाने बँक होती, आता RBL बँक असं म्हटलं जातं किंवा रत्नाकर बँक. तशा प्रकारे ह्या 12 जुन्या बँका, जुन्या खाजगी बँका असं आपण म्हणूयात. ते एकच महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला दिसत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण समजावून घेतलं की जुन्या खाजगी बँका म्हणजे काय. हा आपला पहिला मुद्दा क्लिअर झाला. 1969 पूर्वी स्थापन झालेल्या बँकांना जुन्या खाजगी बँका म्हणतात आणि अशा बँकांची संख्या किती आहे? 12 आहे. हे आपल्या लक्षात आलं. आता आपल्याला काय समजावून घ्यायचंय पहा. नवीन खाजगी बँका, नवीन खाजगी बँका, ठीक आहे. नवीन खाजगी बँकांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. हे पहा, नवीन खाजगी बँका. आपण जुन्या खाजगी बँकांची एक सहज आणि सोपी व्याख्या केली आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की 1969 पूर्वी स्थापन झालेल्या बँका आणि राष्ट्रीयकरणातून वगळलेल्या बँका सध्या ज्या अस्तित्वात आहेत त्यांना आपण जुन्या खाजगी बँका असं म्हणतो. त्या बँकांची संख्या 12 आहे. आता नवीन खाजगी बँकांची सुद्धा व्याख्या तशीच करायची आहे. आपल्या देशामध्ये नवीन आर्थिक धोरण चालू झालं 1991 मध्ये. 1991 नंतर ज्या बँका स्थापन झाल्या त्या बँकांना नवीन खाजगी बँका असं म्हणतात. 1991 नंतर स्थापन झालेल्या खाजगी बँका, स्थापन 1969 मध्ये स्थापन झालेल्या खाजगी बँका यांना म्हणायचं नवीन खाजगी बँका. सोप्या व्याख्या आहेत आणि सहजपणे लक्षात राहतील तुमच्या. 1991 नंतर स्थापन झालेल्या ज्या खाजगी बँका आहेत त्यांना नवीन खाजगी बँका असं म्हणतात. आता विचार करा पुन्हा एकदा. आपण मागे विचार केला होता की जुन्या खाजगी बँकांची संख्या सध्या किती अस्तित्वात आहे? 12. आता नवीन खाजगी बँकांची संख्या किती अस्तित्वात आहे? 10. झाल्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर? आणखी मी पुढे तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगणार आहे. याच्याविषयी विचार करावा लागतो. नवीन खाजगी बँका स्थापन केल्या जाव्यात यासाठी एक समिती सुद्धा नेमण्यात आलेली होती, जिला नरसिंहन समिती 1 असं म्हटलं गेलेलं होतं. मग या नवीन खाजगी बँकांच्या बाबतीमध्ये आपल्याला नरसिंहन समितीचा विचार करावा लागतो. या ठिकाणी आपण करूयात नरसिंहन समितीचा विचार. नरसिंहन समिती 1, नरसिंहन समिती 1 ह्या समितीचा विचार करावा लागतो. सुरुवातीला विचार करायचा की नरसिंहन समिती का नेमण्यात आली होती, कशा संबंधी होती. मी तुम्हाला सांगेन वित्तीय क्षेत्र सुधारणा या संबंधी. वित्तीय क्षेत्र सुधारणा आपल्या देशामध्ये करता याव्यात या संबंधी नेमण्यात आलेली समिती होती नरसिंहन समिती 1. या समितीने एक शिफारस केली, सांगितलं आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलंय, आता आपण नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला परवानगी दिली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे तर बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण आता दूर करा. आपण नवीन आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारतोय तर बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करा आणि नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला आता तुम्ही परवानगी द्या असं सांगणारी ही नरसिंहन समिती 1. आणि मग या समितीने शिफारस केल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये 1991 नंतर ज्या खाजगी बँकांची स्थापना झाली त्या बँकांना म्हटलं जातं नवीन खाजगी बँका. लक्षात आलं? मग नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेशी संबंधित समिती कोणती असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? नरसिंहन समिती आहे. अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवता आलं पाहिजे. नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेविषयी संबंधित असलेली समिती नरसिंहन समिती सांगते नवीन आर्थिक धोरण तुम्ही स्वीकारलंय, वित्तीय क्षेत्र सुधारणा आपल्या देशामध्ये करायचं आहे, मग बँकिंग क्षेत्रावरती नियंत्रण कशाला ठेवताय? नियंत्रण दूर करून टाका आणि नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला आपण परवानगी देऊयात. सरकारला ते योग्य वाटलं. सरकारनं नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला परवानगी द्यायला सुरुवात केली. मग ती सुरुवात कशी केली त्याचा पण आपण विचार करणार आहोत. अशा प्रकारे
हे लक्षात ठेवायचं. नरसिंहन समितीने शिफारस केली. या नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार पुढच्या कालावधीमध्ये या नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काय केलं, मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. तर हे पण आपल्याला जर असं विचारलं, नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेविषयीच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचना या कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जाहीर करण्यात आल्या होत्या, असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय विचार कराल? नरसिंहन समितीनं शिफारस केली होती. नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार नवीन खाजगी बँकांची स्थापना करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर या समितीच्या शिफारशीनुसार या नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या होत्या. आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या म्हणजे काय? नवीन अर्ज मागवले. नवीन खाजगी बँकाची स्थापन करायचे होते, त्यासाठी अर्ज मागवण्यात आले. आता पहा, या मार्गदर्शक सूचना कधी कधी जाहीर करण्यात आल्या त्याचा आपण विचार करूयात. मार्गदर्शक सूचनांचा जर आपण विचार केला तर कधी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या? पहा, 3दा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी किती वेळा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या हे पण लक्षात ठेवायचं. तर 3 वेळा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. आता त्या 3 वेळा कशा प्रकारे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या याचा आपण विचार करूयात. पहिल्या मार्गदर्शक सूचना कधी, दुसऱ्या मार्गदर्शक सूचना कधी, तिसऱ्या मार्गदर्शक सूचना कधी? 3दा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. मग आता पहा, पहिल्या मार्गदर्शक सूचनांचा जर विचार केला तर 1993 मध्ये पहिल्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर 2001 मध्ये मार्गदर्शक सूचना दुसऱ्यांदा जाहीर करण्यात आल्या आणि 2013 मध्ये तिसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. आपण म्हणूयात मार्गदर्शक सूचना, RBIच्या मार्गदर्शक सूचना. या मार्गदर्शक सूचना काय होत्या तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की नवीन बँकांची स्थापना करायची, मग त्यासाठी अर्ज मागवले गेले बँकांच्या स्थापनेसाठी. आता पहा, याच्यामध्ये कशा प्रकारे बँकांची स्थापना, आपण म्हटलं नवीन खाजगी बँकांची जी संख्या आहे ती 10 आहे असं आपण म्हणतो. याच्यामध्ये 1993 मध्ये 10 बँका स्थापन करण्यात आल्या होत्या सुरुवातीला. त्याच्यानंतर 4 बँकांचं विलिनीकरण झालं, उरल्या 6. 1993 मध्ये काय झालं पहा, मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. नवीन 10 बँकांना परवानगी देण्यात आली. त्या 10 पैकी पुढे 4 बँकांचं विलिनीकरण झालं, उरल्या 6. 2001 मध्ये दुसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या होत्या. यावेळी 2 बँकांची स्थापना करण्यात आली, 2 नवीन खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली. आणि 2013 मध्ये तिसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आले. नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी रिझर्व्ह बँकेने अर्ज मागितले. यावेळी 2 बँकांची स्थापना करण्यात आली होती. अशा प्रकारे एकूण 6, 2, 8 आणि 10 अशा प्रकारे नवीन खाजगी बँकांची संख्या किती आहे? 10 आहे. लक्षात आलं? याचं विश्लेषण आपण करणार आहोत. पण त्याच्या अगोदर मार्गदर्शक सूचना किती टप्प्यांमध्ये जाहीर केल्या? नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मार्गदर्शक सूचना किती वेळा जाहीर केल्या होत्या? 3 वेळा. 1993 मध्ये, 2001 मध्ये, 2013 मध्ये. 93 मध्ये 10 बँकांच्या स्थापनेस परवानगी दिली, पण त्यातल्या 4 बँकांचं विलिनीकरण झालं, उरल्या 6. 2001 मध्ये 2 बँकांच्या स्थापनेस परवानगी दिली या नवीन खाजगी बँकांच्या, आणि 2013च्या मार्गदर्शक सूचनानुसार पुन्हा 2 बँकांच्या स्थापनेस परवानगी दिली. मग संख्या किती झाली? संख्या झाली 10. तर या 10 बँकांच्या स्थापनेविषयी आपल्याला विचार करायचा आहे. कोणत्या 10 बँका आहेत खाजगी बँका, कशा कशा स्थापन झाल्या? मग आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये कशाचा विचार करणार आहोत की 1993 मध्ये ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या त्या 10 बँका स्थापन करण्यात आल्या. त्यातल्या 4 बँकांचं विलिनीकरण झालं, उरल्या 6. या कशा 6 उरल्या त्याचा अभ्यास आपण सुरुवातीला करूयात. ठीक आहे. मग 1993च्या दृष्टिकोनातून आपण विचार करूयात. हे घ्या 1993.
1993 ते 1995 या काळामध्ये 10 नवीन खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली. आपण म्हटलं पहिल्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या. त्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 बँकांची स्थापना करण्यात आलेली होती. त्यातल्या 5 कोणकोणत्या होत्या त्या अगोदर आपण पाहूयात. ॲक्सिस बँक, जी पूर्वी UTI बँक होती, त्याला ॲक्सिस बँक म्हटलं गेलं. त्यानंतर ICICI बँक, इंडसइंड बँक, बँक ऑफ पंजाब, सेंचुरियन बँक 5 झाल्या. त्यानंतर 6वी टाइम्स बँक, त्यानंतर HDFC बँक, IDBI लिमिटेड, ग्लोबल ट्रस्ट बँक, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक. 10 बँका झाल्या. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला म्हटलं 1993 मध्ये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या रिझर्व्ह बँकेने. त्यानुसार 10 नवीन खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली. पण आपण असंही म्हटलं की त्या 10 नवीन खाजगी बँकांमधील 4 बँकांचं विलिनीकरण करण्यात आलेलं होतं. तर 4 बँकांचं कोणकोणत्या विलिनीकरण करण्यात आलं त्याचा आता आपण विचार करूया. यातल्या 4 बँकांचं विलिनीकरण केलं गेलं. कोणत्या 4 होत्या हे पहा. पहिली बँक ऑफ पंजाब, याचं विलिनीकरण केलं गेलं. आपण म्हणूयात या ठिकाणी बँक ऑफ पंजाब याचं विलिनीकरण. कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण केलं गेलं याचा जर तुम्ही विचार केला तर सेंचुरियन बँकेमध्ये. याचं झालं सेंचुरियन बँक, या बँकेमध्ये विलिनीकरण झालं. म्हणजे एक बँक कमी झाली 10 मधली. सुरुवातीच्या काळात ज्या 10 बँका स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्याच्यातली एक बँक. त्यानंतर हे जे सेंचुरियन बँक आहे या बँकेचं सुद्धा पुढे विलिनीकरण झालं. ते कशामध्ये झालं? HDFC मध्ये झालं. पहा 2 बँका झाल्या विलिनीकरणाच्या. HDFC लक्षात आलं. बँक ऑफ पंजाबचं सेंचुरियन बँकेमध्ये, सेंचुरियन बँकेचं HDFC मध्ये. म्हणजे 10 मधल्या किती बँका कमी झाल्या? 2 बँका कमी झाल्या. अजून 2चा आपल्याला विचार करावा लागेल. टाइम्स बँक, टाइम्स बँकेचं सुद्धा विलिनीकरण झालं. कशामध्ये झालं? HDFC मध्ये झालं. टाइम्स बँकेचं विलिनीकरण HDFC मध्ये. 3 बँका गेल्या 10 मधल्या. आता राहिली एक, तिचा आपल्याला विचार करावा लागतो. ती आहे ग्लोबल ट्रस्ट बँक. या बँकेचं सुद्धा विलिनीकरण झालं. कोणत्या बँकेमध्ये झालं? ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स OBC या बँकेमध्ये. पहा मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 1993 मध्ये ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या त्याच्यानुसार 10 बँकांची स्थापना करण्यात आली होती. त्या 10 मधल्या 4 बँकांचं विलिनीकरण झालं. त्यामुळं बँकांची संख्या किती उरली? तर 6 उरली या ठिकाणी. या पहा, ह्या 10 बँका, या 10 बँकामधल्या 4 बँकांचं विलिनीकरण झालं आणि संख्या उरली 6. मग आपण या ठिकाणी विचार केला होता. पहा हे पहा, पहिलं विलीन सुरुवातीच्या काळात 1993 मध्ये 10 बँकांची स्थापना झाली. 4 बँकांचं विलिनीकरण झालं, उरल्या 6. या ठिकाणी 6 उरल्या का? हां. आता 2001 मध्ये दुसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्याचा आता आपण विचार करूयात की 2 बँकांची स्थापना झाली असं आपण म्हणतोय. आता रिझर्व्ह बँकेने 2001 मध्ये काय केलं? पुन्हा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आणि सांगितलं की तुम्ही आता आम्हाला अर्ज पाठवा, आम्हाला आणखी नवीन खाजगी बँकांची स्थापना करायची आहे. मग बँकांच्या स्थापनेसाठी पुन्हा अर्ज मागवले गेले आणि यावेळी 2 नवीन खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली. कोणकोणत्या खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली याचा जर तुम्ही विचार केला तर यावेळी ज्या 2 खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली त्यावेळी कोटक महिंद्रा या बँकेची एक स्थापना करण्यात आली होती आणि दुसरी होती येस बँक. येस बँक या दोन्ही बँकांची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली. 2003 मध्ये झाली. लक्षात आलं? ह्या 6, ह्या 2 8 झाल्या. पहा 2001 मध्ये दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. सांगितलं आम्ही आता नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला परवानगी देतोय, तुम्ही अर्ज द्या. त्या अर्जामधून आम्ही सांगूयात कोणाला परवानगी द्यायची. 2 बँकांना परवानगी दिली 2001 मध्ये. कोणत्या? कोटक महिंद्रा बँक, येस बँक. 2003 मध्ये या दोन्ही बँकांना परवानगी दिली. या 2 नवीन खाजगी बँका 2001 मध्ये किती झाल्या? 6 आणि 2 8. आता 2013चा जर विचार केला तर आपल्याला खोलवर विचार करावा लागतो. 2013 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं तिसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. पुन्हा सांगितलं आम्ही आता नवीन खाजगी बँकेच्या स्थापनेला परवानगी देणार आहोत, तुम्ही अर्ज द्या.
त्या अर्जामधून कोणत्या बँकांच्या स्थापनेला परवानगी द्यायची याचा आम्ही विचार करू. ठीक आहे, आपण त्याचा विचार करूयात. आता 2013च्या मार्गदर्शक सूचनांचा आपण विचार करूयात. या ठिकाणी आपण 2013च्या मार्गदर्शक सूचना. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2013च्या मार्गदर्शक सूचना असं आपण म्हणूयात. मार्गदर्शक सूचना. मार्गदर्शक सूचना 2013च्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करावा लागेल. पुन्हा मी तुम्हाला म्हटलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या, पुन्हा अर्ज मागवलाय, नवीन बँकांच्या स्थापनेसाठी अर्ज मागवले, नवीन खाजगी बँकांच्या. यावेळी मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आले. 25 अर्ज आले रिझर्व्ह बँकेकडे. अर्जांची संख्या 25 होती. याच्यामधून किती बँकांना परवानगी द्यायची आहे यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीचं नाव आहे विमल जालान समिती. विमल जालान समिती. विमल जालान समिती. या समितीनं काय केलं, या 25 अर्जांची छाननी केली. अर्जांची छाननी केली आणि याच्यामधून 2 बँकांना परवानगी दिली. 25 अर्जांची छाननी केली यांनी. 2013 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पुन्हा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या, अर्ज मागवले, आम्ही नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला परवानगी देतोय, अर्ज द्या. अर्ज आले, 25 अर्ज आले. 25 अर्जामधून किती बँकांना परवानगी द्यायची यासाठी एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं विमल जालान समिती. या समितीने या 25 अर्जांची छाननी केली आणि त्याच्यामधून 2 बँकांची निवड केली. 2 नवीन खाजगी बँकांना स्थापना. आउटपुट काय आलं, छाननी केल्यानंतर 2 नवीन बँकांना परवानगी मिळाली. बँकांना परमिशन देण्यात आली किंवा परवानगी मिळाली. 2 नवीन बँकांना परवानगी. साहजिकच आहे, त्या 2 नवीन बँका कोणत्या याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. कोणत्या 2 नवीन बँकांना परवानगी देण्यात आली तर त्याच्यामध्ये बंधन बँक आणि IDFC फर्स्ट बँक. बंधन बँक आणि IDFC फर्स्ट बँक या 2 बँकांना विमल जालान समितीनं परवानगी दिली. तशा प्रकारे 2013 मध्ये सुद्धा 2 बँकांची स्थापना झाली. मग एकूण बँका किती झाल्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, 10 झालेल्या आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये पहा, ह्या बंधन बँकेचा जर तुम्ही विचार केला तर याचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे आणि IDFC फर्स्ट बँकेचा विचार केला तर याचं मुख्यालय मुंबईला आहे. तशा प्रकारे एकूण 10 बँकांची स्थापना. आणि विमल जालान समितीनं ज्या बँकांना स्थापनेला परवानगी दिली तर या युनिव्हर्सल बँक आहेत. या दोन्ही ज्या आहेत लक्षामध्ये ठेवायच्या. या दोन्ही बँका काय आहेत, कोणत्या वैश्विक बँका म्हणून ओळखलं जातं यांना, युनिव्हर्सल बँक्स. या दोन्ही बँका युनिव्हर्सल बँक. युनिव्हर्सल बँक म्हणजे काय, सगळ्या सुविधा एकाच छताखाली मिळणं. या प्रकारच्या बँका किरकोळ व्यवहार करतात, बँकिंग पण करतात, नॉन बँकिंग पण व्यवहार करतात. उदाहरणार्थ सगळ्या सुविधा एका छताखाली आपण पाहतो. ठेवी, कर्ज हे सगळ्याच बँका करतात. पण काही बँका काय करतात, इन्शुरन्सचं सुद्धा काम करतात, हे की नाही. इन्शुरन्स सुद्धा दिला जातो काही बँकांकडून. तर अशा प्रकारे सगळ्या सुविधा एकाच छताखाली जर येत असतील तर त्याला म्हणायचं वैश्विक बँक, युनिव्हर्सल बँक. ज्या नाणे बाजारात पण काम करू शकतात, भांडवल बाजारामध्ये सुद्धा काम करू शकतात, सगळीकडे काम करू शकतात आणि सगळ्या सुविधा एकत्रित ठिकाणी देऊ शकणारी बँक म्हणजे युनिव्हर्सल बँक, वैश्विक बँक. लक्षात आलं. तर अशा प्रकारे बंधन बँक. बंधन बँकेचा जर तुम्ही विचार केला, त्याचा इतिहास जर पाहिला तर एक मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन होती बंधन बँक. आणि मग या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन जी होती तर तिलाच पुन्हा परवानगी दिली, बँकेच्या स्वरूपात ते आकाराला आली, त्याला बंधन बँक असं म्हणतात.
याचं मुख्यालय मी तुम्हाला सांगितलं कोलकाता या ठिकाणी. IDFC फर्स्ट बँकेचा जरी तुम्ही विचार केला तर आपल्या देशामध्ये आपण पाहतो की पायाभूत सुविधांचा पुरवठा केला जातो. तर IDFC ही संस्था होती पूर्वी, आणि ती IDFC संस्था काय करत होती तर आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांचा पुरवठा करण्याचं काम करत होती. आणि या संस्थेने काय केलं, बँकेसाठी अर्ज केला, तो अर्ज मान्य झाला आणि मग IDFC फर्स्ट बँकेची स्थापना झाली. अशा प्रकारे याचं मुख्यालय मुंबईला आहे. मग आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की नवीन खाजगी बँका स्थापना करतेवेळी रिझर्व्ह बँकेने 3 वेळा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. आपण पुन्हा इथे जाऊयात, आपल्या मूळ मुद्द्यावरती हे आलो पहा. पुन्हा 2 बँकांची स्थापना. तर या मार्गदर्शक सूचना किती वेळा जाहीर झाल्या? 1993ला, 2001ला, 2013ला. यावेळी 10 बँकांची स्थापना झाली. त्या 10 मधल्या 4चं विलिनीकरण झालं, उरल्या 6. 2001 मध्ये 2 बँकांच्या स्थापनेला परवानगी दिली, कोटक महिंद्रा येस बँक. 2013 मध्ये 2 बँकांच्या स्थापनेला परवानगी दिली, बंधन बँक आणि IDFC फर्स्ट बँक. अशा प्रकारे 10 बँका. लक्षात आलं? युनिव्हर्सल बँक ही पण संज्ञा मी तुम्हाला सांगितली. आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट, आपण युनिव्हर्सल बँकांचा विचार केला होता, तर कदाचित हे जे युनिव्हर्सल बँक आपण पाहिलं या ठिकाणी, तर तुम्हाला असं विचारू शकतील की भारतामधील पहिली युनिव्हर्सल बँक कोणती आहे? भारतामध्ये स्थापन झालेली पहिली वैश्विक बँक कोणती आहे? पहिली युनिव्हर्सल बँक कोणती आहे? तर ती बँक आहे ICICI बँक. पहिली, हे लक्षात ठेवा, ICICI ही बँक आहे. पहिली युनिव्हर्सल बँक कोणती असं विचारलं तर. आणि या ठिकाणी विमल जालान समितीनं ज्या बँकांच्या स्थापनेला परवानगी दिली, या दोन्ही बँका युनिव्हर्सल बँका होत्या, हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? IDBIचा विचार केला तर ते सुद्धा एक युनिव्हर्सल बँक आहे. तशा प्रकारे या विमल जालान समिती लक्षात ठेवायची 2013च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये. मग आपण रिझर्व्ह बँकेच्या ज्यावेळी नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेचा विचार केला त्यावेळी 2 समित्यांचा विचार केला, नरसिंहन समिती 1, विमल जालान समिती यांचा. नरसिंहन समिती 1 वित्तीय क्षेत्र सुधारणांविषयी समिती होती की जी सांगते आता आपण नवीन आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलंय, बँकांवरील नियंत्रण दूर करा, बँकिंग क्षेत्रावरील नियंत्रण दूर करा, नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला परवानगी द्या. रिझर्व्ह बँक ते मनावरती घेते आणि त्या नवीन बँकांच्या स्थापनेसाठी या नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करते. त्या मार्गदर्शक सूचनानुसार नवीन खाजगी बँकांना स्थापनेला परवानगी दिली जाते. 3 टप्प्यांमध्ये परवानगी दिली जाते. कोणकोणते 3 टप्पे होते? 1993, 2001, 2013 आपण जे पाहिलं त्या. तर या 3 टप्प्यांमध्ये परवानगी दिली आणि त्या 3 टप्प्यांमध्ये आपल्याला सांगता येतं 10 बँकांची स्थापना झाली. सोपं. जुन्या खाजगी बँका 1969 पूर्वी स्थापन झालेल्या आणि नवीन खाजगी बँका 1991 नंतर स्थापन झालेल्या बँका. अशा प्रकारे 2 आपण पाहिल्या, नवीन खाजगी बँका पण पाहिल्या आणि जुन्या खाजगी बँका पण पाहिल्या. तर हे लक्षात ठेवायचं. नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेमध्ये आपण 2 समित्या, मी म्हटलं नरसिंहन समिती 1, दुसरी विमल जालान समिती 2013 मध्ये. आपण म्हटलं की 25 अर्ज आले. या ठिकाणी 25 अर्जांची छाननी करण्यासाठी विमल जालान समिती नेमली. विमल जालान समितीनं जे नवीन 25 अर्ज आले होते त्यांची छाननी केली आणि त्यातून 2 नवीन बँकांना परवानगी दिली. त्यातून बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक स्थापन झाल्या. दोन्ही युनिव्हर्सल बँक होत्या आणि भारतातली पहिली युनिव्हर्सल बँक म्हणून ICICI बँकेला ओळखलं जातं. यानंतर आपण अभ्यास करणार आहोत लघु वित्त बँकांचा. लघु वित्त बँकांचा जर आपण विचार केला तर एक महत्त्वाची शिफारस महत्त्वाची ठरते. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की विमल जालान समितीचा उल्लेख करावा लागतो. विमल जालान समिती आपण अभ्यास केला की 3ऱ्या मार्गदर्शक सूचना ज्यावेळी नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेच्या वेळी रिझर्व्ह बँकेने काढल्या किंवा मांडल्या आणि त्यावेळी नवीन 25 अर्ज आले होते नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी. त्याच्यामधून कोणत्या बँकांना परवानगी द्यावी यासाठी विमल जालान समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता विमल जालान समितीचा जर विचार केला तर यावेळी विमल जालान समितीने 2 बँकांना परवानगी दिली. युनिव्हर्सल बँका आपण त्या पाहिल्या, बंधन बँक आणि IDFC फर्स्ट बँक. पण या ठिकाणी
लघु वित्त बँकांचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी आपल्याला सांगता येतं की विमल जालान समितीने एक महत्त्वाची शिफारस केली होती. तुम्ही नवीन खाजगी बँकांच्या स्थापनेला परवानगी देताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था सुद्धा स्थापन केल्या पाहिजेत, अशा प्रकारची सूचना या विमल जालान समितीनं केल्या. मग तुम्ही काय करा, वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांच्या संस्था आपल्याला जर स्थापन करायच्या असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे परवाने द्यावे लागतील. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे परवाने द्यावे लागतील त्याला म्हटलं गेलं विभेदात्मक परवाना, डिफरन्शिएटेड लायसन्स असं त्याला म्हटलं गेलं. मग वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करायला सुरुवात झाली. मग सरकारने विचारलं विमल जालान समितीला की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करायच्या आहेत, पण त्याचा उपयोग काय? विमल जालान समितीने सांगितलं की या वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा विभेदात्मक परवाना देऊन, डिफरन्शिएटेड लायसन्स देऊन ज्या संस्थांची आपल्याला स्थापना करायची त्या संस्था विशिष्ट कार्य पार पाडतील. सरकारने म्हटलं की विशिष्ट कार्य पार पाडतील म्हणजे काय? मग त्यावेळी विमल जालान समितीने सरकारला सांगितलं की आपल्या देशामध्ये काही असा गट आहे, लहान व्यावसायिक आहेत, कमी उत्पन्न गट आहे, लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचा गट आहे, आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्र आहे. या क्षेत्राला पुरेशा प्रमाणावरती वित्त पुरवठा करणारी एखादी विशिष्ट संस्था आपल्या देशामध्ये आहे का? सरकार म्हटलं नाही अशा प्रकारची संस्था. मग विमल जालान समितीने सांगितलं आम्ही तेच म्हणतोय की वेगळ्या प्रकारच्या संस्था निर्माण करा की जेणेकरून एका विशिष्ट क्षेत्राला त्या पतपुरवठा करू शकतील. मग याला म्हटलं गेलं की विशिष्ट प्रकारचा जो परवाना दिला जाणार होता एखाद्या संस्थेला त्याला म्हटलं गेलं विभेदात्मक परवाना, डिफरन्शिएटेड लायसन्स. आणि त्या संकल्पनेमधून एका नवीन बँकांची स्थापना झाली, त्याला म्हटलं जातं स्मॉल फायनान्स बँक, लघु वित्त बँका. मग आपल्याला विचारतील कोणत्या समितीच्या संकल्पनेमधून लघु वित्त बँकांच्या स्थापनेस सुरुवात झाली? तर विमल जालान समितीच्या संकल्पनेमधून या लघु वित्त बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. लक्षात आली? लघु वित्त बँकांच्या स्थापनेची एक गोष्ट छोटीशी मी तुम्हाला सांगितली, त्याच्यामध्ये त्याचं सार लपलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग आता आपण विचार करूयात तर या संकल्पनेशी संबंधित समिती कोणती? विमल जालान समिती. विमल जालान समिती. विमल जालान समिती म्हणते आपल्या देशामध्ये काही असे क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रांना विशिष्ट पतपुरवठा करणाऱ्या संस्था नाहीत, तशा संस्था स्थापन करता येतील का याचा विचार करा, म्हणजे ती छोटी छोटी क्षेत्र सुद्धा सक्षम होतील, सुदृढ होतील. सरकारला पटलं, सरकारनं विचार केला खरोखरच आपल्या देशामध्ये असा वर्ग आहे खरा, कमी उत्पन्न गट आहे, लहान व्यावसायिक आहेत, लघु व सीमांत शेतकरी आहेत, असंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती, त्याला स्पेशल वित्त पुरवठा करणारी संस्थाच नाही आहे. आणि खरोखरच यांनी चांगली संकल्पना मांडली आहे हे सरकारच्या लक्षामध्ये आलं. सरकारनं वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी परवाना द्यायला सुरुवात केली. आता पहा विमल जालान समिती. मग याच्यातून आपल्याला नेमकं काय पाहिजे, यांनी काय सूचना केली नेमकी हे आपल्याला अभ्यासायचं आहे. यांनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे परवाने विकसित करा. वेगवेगळ्या प्रकारचे परवाने विकसित करा. वेगवेगळ्या प्रकारचे परवाने विकसित करा असं सांगितलं. आणि मग जे वेगवेगळ्या प्रकारचे परवाने विकसित करायचे होते त्या परवान्याला एक विशिष्ट नाव दिलं गेलं, त्याला म्हटलं गेलं विभेदात्मक परवाना. विभेदात्मक परवाना, विभेदात्मक परवाना असं त्याला म्हटलं गेलं. डिफरन्शिएटेड लायसन्स असं त्याला म्हटलं गेलं. डिफरन्शिएटेड लायसन्स असं त्याला म्हटलं गेलं. लक्षात आलं? मग डिफरन्शिएटेड लायसन्स, आता विभेदात्मक परवाना ही संकल्पना विकसित करणारी समिती कोणती होती? लक्षात आलं? कोणती होती? विमल जालान समिती.
हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि मग ही जी संकल्पना मांडली ना, विभेदात्मक परवाना, ही जी यांनी सांगितलं, डिफरन्शिएटेड लायसन, वेगळ्या प्रकारच्या संस्थेचा परवाना द्या, त्याच्यातून लघु वित्त बँकांची निर्मिती झाली. लक्षात आलं? त्याच्यामधून या स्मॉल फायनान्स बँक, स्मॉल SFB, स्मॉल फायनान्स बँकेची निर्मिती झाली. अशा प्रकारे कोणत्या समितीच्या संकल्पनेमधून लघु वित्त बँकांची निर्मिती झाली? विभेदात्मक परवाना ही संकल्पना सुचवणारी समिती कोणती होती? आणि मग भारतामध्ये पहिली लघु वित्त बँक स्थापन झाली, त्याला म्हटलं जातं कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. पण या ठिकाणी म्हणूयात कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक असं याला म्हटलं जातं. लक्षात आलं? तर हे लघु वित्त बँकांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला संकल्पना सांगितली. आता लघु वित्त बँकांचा एक एक पैलू आपल्याला उलगडायचा आहे. हे सुरुवातीची स्थापना कशी झाली, संकल्पना कशी आली, हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला विचारलं जाईल की लघु वित्त बँकांचा लक्ष्य गट कोणता आहे, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. लक्ष्य गट, या बँकांचा लक्ष्य गट कोणता आहे आपण पाहूयात. या लक्ष्य गटावरती UPSCला एक प्रश्न मी येऊन गेला, तो पण आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला विचार करा की लघु वित्त बँकांचा लक्ष्य गट कोणते. मी आत्ताच सांगितलं, विमल जालान समितीने सांगितलं की आपल्या देशामध्ये कमी उत्पन्नातील गट आहे, लहान व्यावसायिक आहेत, लघु व सीमांत शेतकरी आहेत आणि असंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी किंवा या क्षेत्रांना स्पेशली वित्त पुरवठा करणारी एखादी संस्था आपल्या देशात आहे का? सरकारला पटलं अशा प्रकारची संस्था नाही, यांचा विकास पण होणं गरजेचं आहे. मग काय करावं लागेल? सरकारनं विचारलं. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या संस्थांची निर्मिती करावी लागेल, असं विमल जालान समितीनं सरकारला सांगून टाकलं. सरकारने सांगितलं करा. लघु वित्त बँकांची निर्मिती झाली. मग कोणासाठी? लक्ष्य गट कोणता होता? कमी उत्पन्न गट. कमी उत्पन्न गट. त्याच्यानंतर आपण म्हटलं लहान व्यावसायिक, लहान व्यावसायिक, लघु व सीमांत शेतकरी, लघु व सीमांत शेतकरी आणि असंघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र हा लक्ष्य गट आहे. लघु वित्त बँकांचा लक्ष्य गट यांच्यासाठी स्थापन केलेली संस्था, मी याला म्हटलं जातं लक्ष्य गट. यांना काय करायचं होतं? बँक सुविधा प्राप्त करून द्यायच्या होत्या. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक बँक, ज्याला म्हटलं जातं लघु वित्त बँक, स्मॉल फायनान्स बँक. आता विचार करा, हे झाला लक्ष्य गट, यांना बँकिंग सुविधा प्राप्त करून द्यायच्यात. आता अशा प्रकारच्या बँकेची स्थापना कोण करू शकतं? हे जे बँक आहेत, या प्रकारच्या बँकांची स्थापना करण्यास कोणाला परवानगी आहे? तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं, बँका या स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना करू शकतात. त्याच्यानंतर आणखी कोण? जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, वित्तीय संस्था, या स्मॉल फायनान्स बँकांची स्थापना करू शकतात. अजून काही लोकल बँक्स असतील, त्या सुद्धा स्मॉल फायनान्स बँकांची स्थापना करू शकतात. आपल्याला म्हणताय स्थानिक बँका, स्थानिक बँका या सुद्धा स्मॉल फायनान्स बँकांची निर्मिती करू शकतात. आणि म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड या संस्था, या चार कोण स्थापन करू शकतं? हे स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना कोण करू शकतं? या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, बँका, वित्त संस्था, स्थानिक बँका, म्युच्युअल फंड या लघु वित्त बँकांची स्थापना करू शकतात. पण यांना 10 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. 10 वर्षांचा अनुभव असणारा, वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे. अनुभव 10 वर्षांचा अनुभव बंधनकारक, बंधनकारक
10 वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे. लघु वित्त बँका कोण स्थापन करू शकता? बँका, वित्त संस्था, स्थानिक बँका, म्युच्युअल फंड या लघु वित्त बँका स्थापन करू शकतात. आणि फक्त त्यांना अट काय आहे की त्यांना 10 वर्षाचा अनुभव असणं बंधनकारक आहे. मग आपण पाहिलं लक्ष गट कोणता आहे, कोण स्थापन करू शकतं. आता विचार करा की एखादी लघु वित्त बँक स्थापन करायची आहे, या स्थापन करू शकतात, पण याच्यासाठी किमान भांडवलाची अट ठेवली आहे का? हो, अट ठेवली आहे. किमान भांडवल याच्यासाठी 100 कोटी रुपये पाहिजे. किमान भांडवल किती पाहिजे? 100 कोटी रुपये. 100 कोटी रुपये किमान भांडवल किती पाहिजे? तर 100 कोटी रुपये पाहिजे. तुम्ही बँका स्थापन करू शकाल, स्मॉल फायनान्स बँक. तुमच्याकडे किमान भांडवल 100 कोटी रुपये पाहिजे. यांना अग्रक्रम क्षेत्रासाठी जे कर्ज दिलं जातं त्यासाठी काही मर्यादा आहे का? अग्रक्रम क्षेत्र कर्ज मर्यादा किती आहे? या स्मॉल फायनान्स बँकला मर्यादा आहे 75% मर्यादा आहे. 75% एकूण कर्जाच्या 75% कर्ज त्यांना अग्रक्रम क्षेत्रांना द्यावी लागतात, लघु वित्त बँकांना. तर लक्षात आलं? तशा प्रकारे आता विचार करा लघु वित्त बँकांविषयी मी तुम्हाला सुरुवातीला कशी स्थापना झाली, विभेदात्मक परवाना, डिफरन्शिएटेड लायसेन्स, विमल जालान समिती मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आपण अभ्यासलं की लक्ष गट कोणता आहे, कमी उत्पन्न गट, लहान व्यावसायिक, लघु व सीमांत शेतकरी, असंघटित क्षेत्र. त्याच्यानंतर लघु वित्त बँका कोण स्थापन करू शकतं? बँका, वित्त संस्था, स्थानिक बँका, म्युच्युअल फंड. फक्त त्यांना 10 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. आणि अशा प्रकारची बँक स्थापन करायची असेल तर किमान भांडवल 100 कोटी रुपये लागेल. अग्रक्रम क्षेत्र कर्ज मर्यादा म्हणजे यांना एकूण कर्जाच्या 75% कर्ज हे अग्रक्रम क्षेत्रांना देणं बंधनकारक असतं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता लघु वित्त बँकांच्या निर्मितीला आपल्या देशामध्ये सुरुवात झाली. सुरुवातीला सांगितलं आमच्या अशा अटी आहेत आणि कोण स्थापन करू शकतं. मग प्रत्यक्षामध्ये लघु वित्त बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. रिझर्व्ह बँकेकडे काही अर्ज आले, आपण पाहूया. RBI कडे काही अर्ज आले. काही अर्ज आले की आम्हाला स्मॉल फायनान्स बँकांची निर्मिती करायची आहे. 10 संस्थांनी अर्ज केले होते. हे अर्ज केले जे होते 10 संस्थांचे अर्ज आले होते रिझर्व्ह बँकेकडे की आम्हाला स्मॉल फायनान्स बँकांची स्थापना करायची आहे. 10 संस्थांचे अर्ज. मग आता या अर्जांची छाननी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे उषा थोरात समिती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या त्या डेप्युटी गव्हर्नर होत्या. उषा थोरात समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली की हे जे अर्ज आले त्याच्यामधून कोणाला या लघु वित्त बँकांच्या निर्मितीसाठी परवानगी द्यायची आहे. उषा थोरात समिती. आपण म्हटलं की त्यावेळी RBIच्या डेप्युटी गव्हर्नर होत्या त्या. यांनी 10 बँका निवडल्या. उषा थोरात समितीने काय केलं? 10 बँका, लघु वित्त बँका 10 बँका निवडल्या या उषा थोरात समितीला. आणि मग भारतामध्ये लघु वित्त बँकांच्या, स्मॉल फायनान्स बँकांच्या निर्मितीला सुरुवात झाली. मग पहिली लघु वित्त बँक आपल्या देशामध्ये स्थापन झाली, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. पहिली लघु वित्त बँक कोणती होती? कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ही पहिली लघु वित्त बँक होती. लक्षात आलं? आपण म्हटलं उषा थोरात समितीने 10 बँकांना परवानगी दिली. त्या 10 बँका कोणत्या हे पण आपल्याला अभ्यासायचं आहे. 10 बँकांचा जर आपण विचार केला तर ह्या पहा, आपण पाहूयात लघु वित्त बँका कोणकोणत्या आहेत, त्यांची स्थापना वर्ष आणि बँकेचं नाव दिलं. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, इसाप स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. त्याच्यानंतर इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक. आता या ठिकाणी आर्जीवन आहे, आर्जीवन
स्मॉल फायनान्स बँक आणि जना स्मॉल फायनान्स बँक या 10 बँकांच्या स्थापनेला उषा थोरात समितीने परवानगी दिलेली होती. आता या समित्यांचा जर आपण विचार केला तर या समितींची मुख्यालये सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवावी लागतात. लक्षात आलं? मुख्यालय आणि स्थापना. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक याचा जर विचार केला तर याचं मुख्यालय आहे जालंधर या ठिकाणी. आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी जालंधर. 24 एप्रिल 2016 मध्ये स्थापना. इसाप स्मॉल फायनान्स बँक याचं मुख्यालय आहे त्रिशूर. त्रिशूर या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक याचा जर विचार केला त्याचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं, मुंबईमध्ये आहे. मुंबई. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक याचं मुख्यालय उत्तर प्रदेशामध्ये आहे, वाराणसी. वाराणसी. त्याच्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक याचं कर्नाटकमध्ये येतं, बेंगलुरू या ठिकाणी आपण पाहूयात, बेंगलुरू. बेंगलुरू. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपण पुढची पाहूयात आता 6वी. हे त्यांचं मुख्यालय पण महत्वाचं, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक याचं तामिळनाडूमध्ये येतं, चेन्नई. चेन्नई. त्याच्यानंतर AU स्मॉल फायनान्स बँक याचं राजस्थानमध्ये आहे, जयपूर या ठिकाणी, जयपूर. त्याच्यानंतर फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक याचा जर विचार केला त्याचं गुजरातमध्ये येतं, अहमदाबाद या ठिकाणी आहे, अहमदाबाद या ठिकाणी आहे. आणि आजीवन स्मॉल फायनान्स बँक याचा जर विचार केला तर याचं गुवाहाटी या ठिकाणी आहे मुख्यालय, गुवाहाटी. आणि शेवटची जना स्मॉल फायनान्स बँक याचं सुद्धा कर्नाटकमध्ये आहे, बेंगलुरू या ठिकाणी आहे, बेंगलुरू. अशा प्रकारे ह्या 10 लघुवित्त बँका. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं त्याची स्थापना वर्ष दिली आहेत, त्याचं मुख्यालय कुठे हे दिलं आहे हे लक्षात ठेवायचं. कधी आपल्याला जोड्यांच्या स्वरूपामध्ये जर विचारला तर या 10 बँका, या 5 आणि याच्या पुढच्या 5, या 10 लघुवित्त बँका आपण म्हटलं उषा थोरात समितीने 10 बँकांच्या स्थापनेला परवानगी दिली होती. तर अशा प्रकारे लघुवित्त बँकांची निर्मिती आपल्या देशामध्ये झालेली आपल्याला दिसते. आता याच्यावरती एक प्रश्न आलाय, तो प्रश्न तुम्हाला सोडवता येतोय का ते पहा. हा प्रश्न पहा. लघुवित्त बँकांवरती UPSC प्री 2017ला विचारलाय की भारतीय लघुवित्त बँकांच्या स्थापनेमागे कोणता उद्देश आहे असं आपल्याला विचारलाय. 3 विधानं दिलीत. लघु व्यवसाय प्रकल्पांना पतपुरवठा करणे, लघु व सीमांत शेतकऱ्यांना पतपुरवठा करणे, तरुण व्यावसायिकांना विशेषतः ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे. आता आपण विचार करूयात. आपण जे पाहिलं होतं लक्ष गट, तो कोणता लक्ष गट आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. काय काय दिले आपण लक्ष गटामध्ये? कमी उत्पन्न गट, लहान व्यावसायिक, लघु व सीमांत शेतकरी, असंघटित क्षेत्र. आता याच्यातलं काय काय आहे पहा. या ठिकाणी पहिलं लघु व्यवसाय प्रकल्पांना पतपुरवठा करणे. लक्ष गटामध्ये आपण सांगितलं होतं का? पाहिलं होतं. त्यात लघु व सीमांत शेतकऱ्यांना पतपुरवठा करणे हे पण आहे. तरुण व्यावसायिकांना विशेषतः ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन, याचा काही संबंध नाही. म्हणजे 1 आणि 2, फक्त 1 आणि 2 हे तुमचं उत्तरच नाही. तशा प्रकारे लक्ष गटावरती प्रश्न विचारलाय, तर बाकीच्या बाबतीतही प्रश्न विचारला जाऊ शकेल. आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं पहा. आपण याचा अभ्यास करत होतो. खाजगी क्षेत्रातील बँका, त्याच्यामध्ये आपण म्हटलं की भारतीय बँका आणि परकीय बँका असे प्रकार पडतात. भारतीय बँकांमध्ये जुन्या खाजगी, नवीन खाजगी, लघुवित्त बँका, देय बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँका असे प्रकार पडतात. मग या जुन्या खाजगी बँका आपण पाहिलं 1969 पूर्वी स्थापन झालेल्या. नवीन खाजगी बँका आपण पाहिलं 1991 नंतर स्थापन झालेल्या. याच्यात 2 समित्यांचा आपण अभ्यास केला. कोणत्या 2 समित्यांचा अभ्यास केलेला होता आपण? नरसिंहन समिती 1 आणि विमल जालान समिती. या ठिकाणी लघुवित्त बँकांचा आता आपण अभ्यास केला. याच्यामध्ये 2 समित्यांचा आपण विचार केला. सुरुवातीला विमल जालान समितीची संकल्पना म्हणून सांगितलं आणि ज्या
नवीन बँका स्थापन केल्या जाणार होत्या त्यावेळी त्या जे अर्ज आले होते त्या अर्जांची छाननी करण्यासाठी नेमण्यात आलेली उषा थोरात समिती. तशा प्रकारे या 3 बँका आपण पाहिल्या खाजगी क्षेत्रातील भारतीय बँकांमध्ये. उद्याच्या भागामध्ये आपण देय बँका, पेमेंट्स बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँका, लोकल एरिया बँक्स आणि परकीय बँक, फॉरेन बँक्सचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आजचा हा आपला भाग संपतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.